अरे ताई, अचानक इकडे कशा तुम्ही? अगं काही नाही, इथं जवळच काम होतं, मग म्हंटल तुम्हा दोघांना भेटून जावं. किरण कुठे? ते आहेत वरती. तुम्ही बसा, मी आलते बोलू. अहो, तुमची बहीण आलीये. काय सांगतेस? एवढं खुश होऊ नका लगेच. बॅग घेऊन आलीये. आता किती दिवस राहती काय माहिती. तर राहू दे ना मग. हे बघ, हे घर माझ्या वडिलांचं आहे. जेवढा अधिकार या घरावरती माझा आहे ना, तितकाच अधिकार माझ्या बहिणीचा पण आहे. आता तुम्हीच असं बोलल्यावर त्या काय वाटा घ्यायला तयारच आहेत. अगं, पण या वाटणीच्या विषयावरून कधी ती तुला काय बोलले का भांडले? आता हिस्सा मिळेपर्यंत कशाला वाईट बोलतील, गोडच बोलतील. अगं, ती ऐकत असेल सगळं. तुमच्या बायकांचं डोकं कुठे चालेल काय सांगता येत नाही बाबा. बर, चल खाली जाऊया आणि ते तोंड सरळ कर आधी. अगं ताई, अगं जा, काहीतरी खायला बनव, तिला भूक लागली असेल. नको दादा, वहिनीचं बोलणं ऐकूनच पोट भरलं माझं. अरे किरण, कुणाला काय अन्न मिळत नाही म्हणून माहेरी येत नाहीत रे. आपली नाती भेटतात, त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतंय म्हणून येतात. आणि मी काही तर प्रॉपर्टीत हिस्सा मागायला आलेले नाहीये आणि कधी येणार पण नाहीये. मला असं कळलं की पूजा आजारी आहे, म्हणून मग मी तिला बघायला पण आले होते आणि घरात मी तूप काढलं होतं ना, ते पण मग तिला भेटून देऊन जायचं होतं. तिला बेसनचे लाडू आवडतात ना, म्हणून तिच्यासाठी लाडू बनवून आणले होते. हे बघ, आतापर्यंत जी नाती चालत आलत ना, तर ती स्वार्थासाठी आहेत वगैरे हे तिनं ऐकलं असेल. पण पूजा, तुला एक सांगू का, आमच्या घरात कोण सुद्धा असं स्वार्थासाठी नातं नाही जोडत ग. त्यामुळं सगळ्याच नंदा वाईट नसतात, चांगल्या पण असतात. आणि खरंच मला तुझी काळजी होती म्हणून मी आली होती. आणि तुला विषय प्रॉपर्टीचाच आहे ना ग. माझा भाऊ माझ्याशी बोलतोय, मला भेटतोय, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि किरण, एकदा का पोरगीचं लग्न झालं ना, तर ती माहेरी काय मागायला येत नाही रे. पण आपल्या माहेरी आल्यानंतर तिला लहानपणीच्या आठवणी पुन्हा जगायला मिळतंय. आई वडिलांचा सहवास भेटतोय म्हणून येत असते रे. आणि तुला सांगू पूजा, माझं सासरचं खरंच सगळं चांगलं आहे. ती लोक पण माझी काळजी घेतात, मला काहीच कमी पडू देत नाहीत. पण सासरच्याने किती जरी केलं ना, तर माहेरची कमतरता ते भरून नाहीत का काढू शकत. चुकलं तो माझं. मी लग्नाआधी असं ऐकलं होतं की नंदा वाईट असतात, घरं फोडतात, आणि ते माझ्या डोक्यामध्ये फिट्ट बसलं होतं. नाही, नेहमी तुम्ही माझ्याशी चांगल्याच वागला तो. पण नंदा जरी चांगल्या वागल्या, प्रेमाने बोलल्या, गोड बोलल्या, तरी त्याच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो, असंच माझ्या मनात कुठेतरी फिट बसलं होतं. म्हणून मी अशी वागत राहिले. बरं असू दे, लय मनाला लावून घेऊ नकोस. आणि लहान आहेस का अजून तू. असं पुढं पुढं जात जसं मोठी होशील तशी शिकशीलच की. बरं चल, मी येते. हा ताई, या हा परत. हो, या येत चला. नीट राहा. हा, ए चला. आणि भांडू नका. येऊ काय?